महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. गोगटे साहेब आमदार असतील, त्यानंतर प्रमोद जठार असतील, त्यानंतर त्यावेळी ज्यांना आम्ही साथ दिली त्यावेळेचे सन्माननीय आमदार नितेश राणे असतील आणि गेली 10 वर्ष या ठिकाणी आमदार नितेश राणे आमदार म्हणून काम करत आहेत. पण या मतदारसंघाचा इतिहास जो एक शांत मतदारसंघ म्हणून राज्यात ज्याची ओळख होती असा देवगड मतदारसंघ, या ठिकाणी मी एकच सांगतो की हा मतदारसंघ महाराष्ट्रात शांत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. पण याला कुठेतरी डाग लावण्याचं काम या विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे. कारण गेली 5 वर्ष आपण पाहतोय की हिंदू मुस्लिम हा एकच अजेंडा घेऊन ते महाराष्ट्रभर फिरतायत. पण मला अपेक्षा होती की विजन असलेले आमदार म्हणून 10 वर्षापूर्वी या ठिकाणी त्यांनी एंट्री केली, पण ते बाहेर राज्यात प्रचार करत असताना कुठेही देवगड तालुक्याचं नाव किंवा या कणकवली मतदारसंघाचं नाव घेऊन कुठे भाषण करताना दिसत नाही आहे. फक्त हिंदू आणि मुस्लिम हाच अजेंडा घेऊन त्या ठिकाणी ते फिरतायत आणि हा आपला शांतता असला तालुका कुठेतरी युवकांची डोकी भडकवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. आम्ही युवक म्हणून आपण यांना फक्त एकच विनंती करतो की या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. युवकांच्या रोजगारासंदर्भात बोला, युवकांच्या भविष्यासंदर्भात बोला, एवढंच या ठिकाणी मी त्यांना या कमी वेळेमध्ये सांगू शकतो.